प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आता या हर्षवर्धनची सागरच्या घरामध्ये एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे. आणि पुन्हा एकदा या हर्षवर्धननी सागरला खूप भडकवले. तर प्रेक्षकांना झालं असं की सागरला सईच्या स्कूलमधून फोन येतो. तेव्हा सागर सईच्या स्कूलमध्ये जातो. तेव्हा टीचर त्याला खूप झापतात. सईचं कोणत्याच गोष्टीत लक्ष नाहीये. ती सर्व एक्झाममध्ये चुकीची उत्तरं लिहिते आणि बरंच काही टीचर सांगतात आणि झापत असतात की हे असं चालणार नाही. पुढे हा सागर तसाच सईऐवजी दुसऱ्याच मुलीला घेऊन जातो आणि घरी आल्यावर मग खूप मोठा तमाशा होतो. शेवटी मग ही मुक्ता दुसऱ्या मुलीला सोडायला आणि सईला घेण्यासाठी गेलेली असते. परंतु खाली गेल्यानंतर या दुसऱ्या मुलीचे आई वडील आलेले असतात. तेव्हा तिचे आई वडील खूप झापतात. तुम्हाला कळत नाही का स्वतःची मुलगी दुसऱ्याच्या मुलीला उचलून आणताय? तेव्हा मग ही मुक्ता त्यांची हात जोडून माफी मागून त्यांना समजावते आणि मग ते जातात. परंतु सईला आणि दुसऱ्या मुलीच्या आई वडिलांना घेऊन येणारा हा हर्षवर्धन असतो. हर्षवर्धन खाली उतरून मग सागरला बोलतो की तुला कळत कसं नाही? तुला तुझी मुलगी ओळखता कशी येत नाही? कोणाच्याही मुलीला उचलून घेऊन येतो. पुढे बोलतो की बरोबर आहे, सई तुझी मुलगी नाहीयेच ना, मग तू कसा ओळखशील? एक लक्षात ठेव, तू सई माझ्यापासून दूर केलीस, त्यामुळे तू कधीच सुखी राहणार नाही. आणि बरंच काही बोलून त्याला खूपच भडकवतो. आणि हा सागर खूप भडकताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे.